Hello students, welcome you all in my YouTube channel of Mathematics 4th Standard 8. So students, today we are going to learn a new chapter that is parallel lines and their transversal म्हणजेच समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका. So students, first of all, if you don't have subscribed my YouTube channel, then subscribe for new educational videos and then like, share and comment my videos. So students, we are going to learn types of angles formed by a transversal on parallel lines. म्हणजेच छेदिकेद्वारे समांतर रेषेवर तयार झालेले किंवा निर्माण करण्यात आलेले कोन. तर मग हे कोन कोणते कोणते आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या टाइप्स कोणत्या कोणत्या आहेत हे आपल्याला सारे या सेशनमध्ये पाहायचं आहे. इन द लास्ट सेशन वी लर्न अबाउट ट्रान्सव्हर्सल्स अँड पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल्स यांना आपण मराठीमध्ये. सो स्टुडंट्स, लेट्स गो अँड सी what are the types of angles formed by a transversal on parallel lines. So first angle formed by a transversal on parallel lines is corresponding angles. Corresponding angles ला मराठीमध्ये संगत कोन असे म्हणत असतात. Corresponding angles, a pair of angles formed by a transversal on parallel lines on same direction and same side are called as corresponding angles. म्हणजेच छेदिकेद्वारे समांतर रेषांवर एकाच दिशेला व एकाच बाजूला तयार झालेल्या कोनांच्या जोडीला संगत कोनांची जोडी असे म्हणत असतात. म्हणजेच की जर समजा आपण या डायग्राममध्ये पाहिलं तर या डायग्राममध्ये आपल्याला लाईन पी क्यू अँड लाईन आर एस आर पॅरलल टू इच अदर. लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन आर एस अँड लाईन ए टी इज देअर ट्रान्सव्हर्सल. सो स्टुडंट्स, हिअर आर वी हॅव टू फाइंड करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्सची आपण डेफिनेशन पाहिली. डेफिनेशन अशी म्हणते की अँगल्स फॉर्म्ड ऑन द सेम डायरेक्शन अँड सेम साईड. ऑन सेम डायरेक्शन अँड सेम साईड म्हणजेच एकाच दिशेला आणि एकाच बाजूला तयार झालेल्या जे काही अँगल्स असतात त्या अँगल्सला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असे म्हणत असतो. मग आता या डायग्राममध्ये आपण पाहूया की कोणते अँगल इथे करस्पॉन्डिंग आहेत, संगत आहेत. आता आपण डेफिनेशनमध्ये व्याख्येमध्ये पाहिलं की यामध्ये की जे अँगल्स ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आणि एकाच दिशेने तयार होणारे हे कोण असतात. मग इथे आता मी इथे गोल केलेलं तुम्हाला दिसतच असेल. हे जे कोण आहेत यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असे म्हणत असतो. दॅट वी कॅन राईट हिअर अँगल AMP, angle AMP and angle MNS are corresponding to each other. मग विद्यार्थी मित्रांनो, हे लिहिताना रिप्रेझेंट कसं करायचं असतं हे आता आपण पाहूया. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की अँगल हा शब्द लिहिण्यासाठी गणितामध्ये, मॅथमॅटिक्समध्ये हे चिन्ह वापरलं जात असतं. हे चिन्ह काढताना आपण काळजी घ्यायची आहे की हा त्रिकोणाचा एक बाजू याच्यामध्ये येत नसतो. तर इथे फक्त अँगल म्हणजेच इथे आपल्याला एक अँगलचा भाग दिसत असतो. जर आपण हे चिन्ह असं केलं तर हे स्मॉलर आणि बिगर म्हणजेच लहान मोठेपणा हे याचं हे चिन्ह येतं. त्यामुळे हे चिन्ह वापरायचं नाही. तर आपल्याला कोण रिप्रेझेंट करताना, अँगल रिप्रेझेंट करताना हे चिन्ह वापरायचं आहे. आणि यामध्ये सुद्धा हे अशाच प्रकारे हे चिन्ह लिहायचं आहे. मग अँगल AMP, अँगल AMP इज करस्पॉन्डिंग टू अँगल MNS.
अशा प्रकारे हे आपण रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजेच आता इथे जागा नसल्या कारणाने मी खाली लिहिलं आहे. मग हे समोरासमोर लिहिताना आपण असं लिहायचं आहे, अँगल AMP इज करस्पॉन्डिंग टू अँगल MNS. अशा प्रकारे आपण हे रिप्रेझेंट करू शकतो. आता आपण पाहूया अजून कोणता अँगल इथे करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर होत आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. आता सेकंड करस्पॉन्डिंग अँगलची पेअर इथे कोणती होणार आहे? तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. इट्स नेम इज AT and there are two parallel lines that are line PQ and line RS. मग आता यामध्ये आपण या साईडचे पाहिले, या साईडचे अँगल्स आता आपण पाहिलेले आहेत. तर आता आपल्याला दुसऱ्या बाजूच्या दुसऱ्या दिशेने जाणारे, म्हणजेच आता या दिशेने जाणारे, या बाजूने जाणारे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्यांची जोडी आता आपल्याला शोधायची आहे. तर मग यामध्ये इथे हा अँगल आणि हा अँगल, बोथ दीज टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग टू इच अदर. मग आपण याला रिप्रेझेंट कसं करणार? देन we should write here angle AMQ is corresponding to angle MNS. These two angles are corresponding to each other. Like these students, in the next diagram we have to find out angles which are करस्पॉन्डिंग टू इच अदर. आता इथे हे वरच्या दिशेने जाणारे होते, मग अजून आपण अँगल्स याच्यामध्ये शोधू शकतो. मग हे अँगल्स कोणते? लाईक धिस. आपण याच बाजूला आपण पुन्हा इथे अँगल्स कोणते कोणते आहेत ते आपण आता पाहणार आहोत. मग यामध्ये हा अँगल जर आपण पाहिला, अँगल PMN, हा जर अँगल पाहिला तर याला करस्पॉन्डिंग अँगल होतो angle RNT. Then we can write here angle PMN is corresponding to angle RNT. अशा प्रकारे आपण हे अजून दोन अँगल शोधून काढले आहेत जे करस्पॉन्डिंग आहेत. इट इज अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. सो स्टुडंट्स, हिअर आर टू अँगल्स. आपण पहिले अँगल पाहिले, अँगल AMP अँड अँगल MNR. सेकंड जोडी आपण पाहिली ती आहे अँगल AMQ अँड अँगल MNS. आणि थर्ड जी आपण पेअर पाहिली आहे, थर्ड जी जोडी आपण पाहिली आहे ती आहे अँगल PMN अँड अँगल RNT. सो नेक्स्ट पेअर आता आपल्याला शोधून काढायची आहे. सो स्टुडंट्स, द नेक्स्ट पेअर इज, आपल्याला आपण आतापर्यंत पाहिले आहेत. आता या साईडला सुद्धा आपल्याला इथे एक करस्पॉन्डिंग अँगलची जोडी आपल्याला सापडलेली आहे. अँड वी कॅन राईट इट ॲज अँगल QMN is corresponding to angle SNT. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या पॉईंटवर अँगल तयार होत असतो त्याच पॉईंटला, त्या पॉईंटचं नाव आपण मध्यभागी यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण कोण लिहिताना, अँगल लिहिताना रिप्रेझेंट करायला हवं. म्हणून मग आपण अँगल SNT असं लिहिलेलं आहे. जर का आपण इथे अँगल TSN जर लिहिलं असतं तर त्याचा अर्थ असा असता की यस या पॉईंटवर अँगल तयार झालेला आहे, कोण तयार झालेला आहे. परंतु इथे जो अँगल तयार झालेला आहे तो N पॉईंटवर तयार झालेला आहे आणि म्हणून मग आपण त्या अँगलचं नाव लिहिलं आहे SNT. अशा प्रकारे आपण जी फोर्थ पेअर होती ती सुद्धा आपण शोधून काढलेली आहे. सो स्टुडंट्स, नेक्स्ट वी शुड नो अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आपल्याला
संगत कोणांच्या जोडीमधले जे काही कोण असतात त्या कोणांची प्रॉपर्टी म्हणजेच त्यांचे गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे. मग प्रॉपर्टी हे लक्षात आलेली आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. त्यांची प्रॉपर्टी आहे, जो गुणधर्म आहे तो असा आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. सो वी कम टू नो दॅट करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑफ हॅव सेम मेजर्स. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्सचं जे माप असतं ते कसं असतं, सारखं असतं. सपोज आपण जर का आता मागच्या स्लाईडमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये आपण दोन अँगल शोधून काढले होते. फर्स्ट अँगल इज अँगल QMN अँड अँगल SNT. बोथ ऑफ दीज अँगल्स आर करस्पॉन्डिंग टू इच अदर. ते दोघंही संगत कोण जोडीतले कोण आहेत. आणि आताच आपण प्रॉपर्टी पाहिली की दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. म्हणजेच त्यांचं जे मेजरमेंट असेल, जे माप असेल ते कसं असेल, सारखं असेल. सपोज हा जर अँगल हा 80 डिग्रीचा असेल तर हा अँगलसुद्धा 80 डिग्रीचाच येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं जे मेजरमेंट असतं ते सुद्धा सेम असतं. आणि लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर ट्रान्सव्हर्सलमुळे इथे अँगल तयार होत असतील म्हणजेच आपल्याला एका पॅरलल लाईनवर 4 अँगल मिळतात, 4 कोण आपल्याला मिळत असतात. मग ह्या चारही कोणांची जर बेरीज आपण केली तर ही चारही कोणांची बेरीज 360 डिग्री येत असते. म्हणजेच या इथे एक प्रकारचं एक मोठं सर्कल इथे बनत असतं. जर आपण इथे प्रोट्रॅक्टर ठेवलं तर प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने जर आपण पूर्ण काउंट केलं तर आपल्याला नक्कीच वरच्या साईडचे जे आहे ते 180 आणि खालून जे आहेत 180 डिग्री, अशा प्रकारे आपल्याला 360 डिग्रीचा इथे अँगल आपल्याला मिळत असतो. So students, we have seen the property of corresponding angles. Corresponding angles have same measures. हे लक्षात ठेवायचं आहे. So come to the next. The next angles formed by a transversal on parallel lines are interior angles. म्हणजेच आंतरकोन, ज्यालाच आपण आंतरकोन असे म्हणत असतो. मग आता इंटिरियर अँगल्स त्यांची डेफिनेशन आता आपल्याला पाहायची आहे. A pair of angles formed by a transversal on parallel lines on the same side of a transversal and also inside. हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. इनसाइड हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. म्हणजेच ते ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेने तयार होतात, परंतु मात्र ते इनसाइड म्हणजे आतल्या बाजूने ते तयार होत असतात. आर सेड टू बी इंटेरियर अँगल्स. सो स्टुडंट्स, आपण ही व्याख्या आपण मराठीमधून सुद्धा पाहूया. आंतरकोन यांनाच आपण इंटेरियर अँगल्स इंग्लिशमध्ये असं म्हणत असतो. दोन कोणांची अशी जोडी ज्यात ते दोन कोण छेदिकेच्या एकाच बाजूला व आतल्या बाजूला समांतर रेषांवर येतात, त्या कोणांना आंतरकोन असे म्हणत असतात. तर मग आता आपण प्रत्यक्ष पाहूया की आंतरकोन कसे तयार होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलं की ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आणि आतल्या बाजूला. मग इथे हिअर आर 2 पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स PQ इज पॅरलल टू लाईन RS. आणि इथे एक ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे, तिचं नाव आहे AT. मग इथे आतल्या बाजूचे जे अँगल तयार होत आहेत, हा अँगल आणि हा अँगल, दीज 2 अँगल्स आर ऑन द सेम साईड. म्हणजे ते ट्रान्सव्हर्सच्या एकाच बाजूने आहेत, बट दे आर इनसाइड, आणि ते आतल्या बाजूने सुद्धा आहेत. म्हणून ही जी जोडी झाली ती जोडी आहे आंतरकोनांची जोडी ती आहे. इट इज अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. देन वी कॅन राईट हिअर दॅट अँगल PMN and angle MNR. आपण याला RNM सुद्धा म्हणू शकतो, पण आपण आता इथे घेताना घेतला आहे MNR. अशा प्रकारे आपण फर्स्ट पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आपण शोधून काढली आहे.
सो नेक्स्ट जोडी कोणती तयार होणार आहे आपण इथे आता पाहूया. लक्षात ठेवायचं आहे फक्त की हे जे अँगल्स असतात, इंटेरियर अँगल्स असतात, हे इंटेरियर अँगल्स नेहमी आतल्या दिशेने, ते आतल्या बाजूने ते तयार होत असतात. So in the next to find the next pair of interior angles, आपण जर काही ट्रान्सव्हर्सलच्या या बाजूने जर आपण पाहिलं तर इथे दोन अँगल तयार होत आहेत आणि हे अँगल्स आहेत इंटेरियर अँगल्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की दोघांची काही एक प्रॉपर्टी तयार होणार आहे आणि ही प्रॉपर्टी जर आपण लक्षात घेतली तर ती कोणती होते ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ते आता आपण पाहणारच आहोत पुढच्या स्लाईडमध्ये. तर मग इथे यांचे नाव लिहिताना, रिप्रेझेंट करताना आपण काय लिहिणार आहोत? अँगल क्यू एम एन, अँगल क्यू एम एन अँड अँगल एम एन एस अँड अँगल एम एन एस. मग इथे एम पॉईंटवर आणि इथे एन पॉईंटवर अँगल तयार होत आहेत, म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे की तो पॉईंट आपण आतल्या बाजूला घेतला आहे आणि त्यामुळे इथे अँगल क्यू एम एन अँड अँगल एम एन एस अशा प्रकारे हे दोन इंटेरियर अँगल्स आपल्याला सापडलेले आहेत. सो स्टुडंट्स, लेट्स सी व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की दोघांचंही माप हे वेगवेगळं आहे. दोघं अँगल्सची जी मापं आहेत ते वेगवेगळे आहेत. फक्त माप कोणाचं सारखं आलं होतं? करस्पॉन्डिंग अँगलचं. मग यामध्ये जर आपण दोघांची सम केली, म्हणजेच बेरीज केली, सम ऑफ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 डिग्री. म्हणजेच कोणत्याही दोन इंटेरियर अँगलची जी बेरीज असेल ती काय येत असते? 180 अंश येत असते. 180 डिग्री ती येत असते. जर आपण कोनमापकाच्या सहाय्याने, प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने जर आपण मोजण्याचा प्रयत्न केला तर दोघांची बेरीज ही 180 डिग्री येत असते. सो वी कम टू नो दॅट इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात आणि सप्लिमेंटरी अँगलचं जे माप असतं ते असतं 180 degree. That's why these interior angles are always supplementary. So students, see what the next. Alternate angles. आता तिसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे अल्टरनेट अँगल्स आणि याच अल्टरनेट अँगल्सला मराठीमध्ये म्हणतात व्युत्क्रम कोन. A pair of angles formed on opposite sides of a transversal and show opposite direction are called as alternate angles. म्हणजेच छेदिकेद्वारे समांतर रेषांवर विरुद्ध दिशेने व विरुद्ध बाजूला तयार झालेल्या कोणांच्या जोडीला व्युत्क्रम कोन असे म्हणत असतात. मग हे अल्टरनेट अँगल्स कसे असतात हे आता आपण पाहूया. So students, there are two types of alternate angles. First type is interior alternate angles and the second type is exterior alternate angles. मग आता पाहूया, सगळ्यात आधी आपण पाहूया इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, आता यालाच मराठीमध्ये म्हटलं जाईल आंतर व्युत्क्रम कोन. तर आपण इथे जर पाहिलं इंटेरियर अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड इनसाइड ऑफ पॅरलल लाईन्स बट ऑन अपोजिट डायरेक्शन्स बाय अ ट्रान्सव्हर्सल आर कॉल्ड ॲज इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. म्हणजेच समांतर रेषांच्या आतील बाजूस परंतु एकमेकांना विरुद्ध दिशेने तयार झालेल्या कोणांच्या जोडीला आंतरव्युत्क्रम कोन असे म्हणत असतात. बघा इथे महत्त्वाचं आहे एकमेकांना विरुद्ध दिशेने परंतु आतल्या बाजूस, समांतर रेषांच्या आतल्या बाजूस परंतु एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तयार झालेले ऑन द ऑपोजिट डायरेक्शन्स अँड इनसाइड ऑफ पॅरलल लाईन्स.
आता हे कशा प्रकारे हे अँगल्स तयार होत असतात हे आता आपल्याला पाहायचं आहे. सो स्टुडंट्स, हियर इज अ डायग्राम and diagram says that line PQ is parallel to line RS and there is a transversal named AB. So students, here are 2 points on which this transversal AB is meeting or intersecting these two parallel lines, that is line PQ and line RS. मग आता आपल्याला पाहायचं आहे की हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कसे तयार होतात. आता बघा, इथला जो अँगल आहे तो हा आपण घेतला आतला अँगल. आपण आताच पाहिले इंटेरियर अँगल्स आपण पाहिले, आंतरकोन आपण पाहिले. मग यानुसार इंटेरियर अँगल हा इथे तयार होत असतो आणि याचाच विरुद्ध बाजूला आणि विरुद्ध डायरेक्शनला. आता याचं डायरेक्शन कुठे जात आहे? खालच्या साईडला जात आहे. मग याचा जो विरुद्ध असेल त्याचं डायरेक्शन कसं पाहिजे? त्याचं डायरेक्शन हे वर जाणारं पाहिजे. मग इथे जर आपण हा अँगल जर इथे पाहिला तर हा अँगल जाणार आहे का? नाही. आणि म्हणून मग ज्याचा जो विरुद्ध दिशा आहे आणि त्याच्या विरुद्ध साईडला जो आहे तो अँगल हाच आहे आणि म्हणून मग हा अँगल असा जात आहे. आणि दॅट्स वाय आपण आता आपली इंटेरियर अल्टरनेट अँगल्सची पेअर्स शोधली आहे. अँड द पेअर सेड दॅट अँगल PMN and angle MNS. See students, अशा प्रकारे आपण इथे असं सुद्धा करू शकतो. आपण म्हणू शकतो की जिथे झेड तयार होत आहे ते समजावं अल्टरनेट अँगल्स आणि यांनाच आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असं सुद्धा म्हणू शकतो. अजून आपल्याला एक जोडी इथे मात्र अजून सापडणार आहे, ती आपल्याला शोधायची आहे. ती आता शोधूया या पुढच्या स्लाइडमध्ये. सो स्टुडंट्स, आपण आता ट्रान्सव्हर्सलच्या या बाजूचा अँगल आपण आधी घेतला होता. आता आपण या बाजूचा अँगल आता घेऊया. सो समजा आता मी हा इंटेरियर अँगल असल्यामुळे मी हा कोन इथे घेतलेला आहे, हा कोन मी इथे मार्क केला. मग याला अपोजिट म्हणजेच याला विरुद्ध जाणारा कोणता आहे? समजा हा इथे उलटा झेड आपल्याला तयार करायचा आहे. आधी आपण सरळ म्हणजेच सीधा झेड असा आपण तयार केला, आता उलटा झेड. मग इथे हा जो झेड तयार होत आहे, अँगल तयार होत आहे, तो या बाजूला तयार होत आहे. म्हणजेच आपल्याला आपले दोन अँगल्स मिळाले आहेत जे आहेत इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्सला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. अँगल QMN, अँगल QMN अँड अँगल MNR. अशा प्रकारे आपण आपले जे दोन इंटेरियर अँगल्स आहेत ते आपण शोधून काढलेले आहेत. अजून एक प्रकार होतो अल्टरनेट अँगल्सचा, तो आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, म्हणजेच बाह्य. आता इंटेरियर म्हणजेच काय? आतलं, आणि एक्सटेरियर म्हणजेच काय? बाहेरचं. हे शब्द तुम्हाला सायन्समध्ये पण शिकायला मिळतील आणि गणितामध्ये सुद्धा शिकायला मिळतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कोणते शब्द आपण दोघंही प्रत्येक आपला जो विषय आहे तो विषय एकमेकांशी ते कोरिलेटेड आहेत, म्हणजे ते एकमेकांशी सहसंबंध त्यांचा आहे आणि म्हणून मग यांचा आपण अधिकाधिक अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हिअर आर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजेच बाह्य उत्क्रम कोन. A pair of angles formed by outside of parallel lines. Outside, interior ला होता inside. Outside of parallel lines by a transversal but in opposite direction. इथे जे महत्त्वाचे शब्द आहेत outside आणि सेकंड आहे opposite direction are on and on the opposite sides. आणि त्या अपोजिट साईड्सला सुद्धा अशा प्रकारचे जे अँगल्स असतात अँड दीज आर कॉल्ड ॲज एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. तर मग विद्यार्थी मित्रांनो, समांतर रेषांच्या बाह्य भागात व विरुद्ध दिशेस तयार झालेल्या कोनांच्या जोडीला बाह्य उत्क्रम कोन असे म्हणत असतात. तर मग आता आपण पाहूया की हे बाह्य उत्क्रम कोन आणि म्हणजेच एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स कोणते कोणते आहेत. आता मग इथे
आपण जर ट्रान्सव्हर्सल आपण इथे ह्या डायग्रामचं डिस्क्रिप्शन सगळ्यात आधी आपण पाहूया. देर आर टू लाईन्स, लाईन पी क्यू अँड लाईन आर एस, अँड लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन आर एस. हे आपल्याला व्यवस्थितपणे दिसत आहे. अँड देर इज अ इंटरसेक्टिंग लाईन दॅट इज ए बी अँड इट इज देअर ट्रान्सव्हर्सल. मग यामध्ये आपण आता आपल्याला बाह्य म्हणजेच एक्सटेरियर, बाहेरच्या बाजूला म्हणजेच या बाजूचे जे अँगल्स असतील हेच अँगल आपल्याला गृहीत धरायचे आहेत. आता आपण आधी इथे इंटेरियर अँगल्स पाहिले. आता इथे हे अँगल्स मग अपोजिट अँगल्स कशा प्रकारे तयार होतील हे आपण आता पाहूया. तर मग इथे आपला जो पहिला अँगल आपण हा घेऊया, दॅट इज अँगल AMP. आता याचा विरुद्ध बाजूला, आता याची वरची बाजू आहे म्हणजेच याचा विरुद्ध जो असेल तो कुठे जाणार असेल, खालच्या साईडला जाणार असेल आणि तो बाहेरच्या साईडचा असायला पाहिजे म्हणजेच तो एक्सटेरियर असायला पाहिजे. मग याची विरुद्ध बाजू कोणती? ही जी बाजू आहे ती त्याची विरुद्ध बाजू आहे आणि म्हणून मग याचा खालच्या दिशेने, या साईडला खालच्या दिशेने जाणारा हा अँगल आहे आणि म्हणून हा जो अँगल आहे म्हणजेच अँगल AMP अँड अँगल BNS आर एक्सटेरियर अँगल्स. मग वी कॅन राईट हिअर अँगल AMP अँड अँगल BNS is a pair of exterior angles. आता दुसरी जोडी कोणती आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. मग आता इथे दुसरी जोडी कोणती आहे तर आपण आधी या बाजूला पाहिलं, आता या बाजूला आपण आधी पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला जो अँगल काढायचा आहे तो या बाजूचा काढायचा आहे. आता याआधी सगळ्यात आधी आपण या डायग्रामचं डिस्क्रिप्शन करूया. द डिस्क्रिप्शन ऑफ दिस डायग्राम इज, मग इथे जो so first of all the description of this diagram is line PQ is parallel to line RS and there is a transversal that is AB. मग अशा प्रकारे आपण हे डिस्क्रिप्शन पाहिलं आहे. आता आपल्याला या बाजूचा अँगल शोधून काढायचा आहे आणि जर हा अँगल या दिशेने जात असेल तर याचा जो विरुद्ध अँगल असेल तो या दिशेने जाणार आहे. मग त्याचा अल्टरनेटिव्ह, मग याचा अल्टरनेटिव्ह हाच बनेल आणि तो या साईडला पण आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा तो आहे. अँड दीज टू अँगल्स आर एक्सटेरियर alternate angles. So we can write here that angle AMQ and angle RNB. These two angles are the pair of exterior alternate angles. So students, आपण आता corresponding angles, then इंटेरियर अँगल्स अँड देन अल्टरनेट अँगल्स हे आपण तिघही प्रकार आपण पाहिलेले आहेत. सो वी कम टू अ कन्क्लुजन दॅट, म्हणजेच आपण आता प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्सकडे आपण वळालो आहोत. मग याचा गुणधर्म काय आहे अल्टरनेट अँगल्सचा? तर अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ते सुद्धा एकमेकांना ते समांतर म्हणजे एकमेकांना ते समरूप आहेत. So we can say that alternate angles are congruent and we can say that alternate angles are of same measures. आणि हे जे alternate angles आहेत ते दोघंही कसे आहेत, एकाच किंवा सारख्याच मापाचे ते आहेत. अशा प्रकारे आपण या साऱ्या कोणांची आपण प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्मसुद्धा अभ्यासले आहेत. सो स्टुडंट्स, थँक्यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब व्हिडिओ. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.